काय म्हणताय? मजेत ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केलं जाणारं मसाले दूध. याच पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. तर आज आपण पाहूया सोपी आणि अगदी साधी पद्धत. तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध जे आहे हे उकळत ठेवलेलं आहे. आता आपण बाजूला मसाला तयार करून घेऊ. ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत मी आणि त्याचा मसाला करणार आहे. आता आपण या दुधामध्ये 2 चमचे साखर ॲड करणार आहोत. त्याचबरोबर वाटून घेतलेला आपला मसाला जो आहे तो ॲड करायचा आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक ज्याच्यामुळे दुधाला छान रंग येतो असे केशर ॲड करायचं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे. केशर छान त्याचा रंग सोडेपर्यंत आपल्याला दुधाला जी आहे ती छान उकळी काढायची आहे आणि मग आपण दूध हे सर्व करू शकतो. सो आपल्या दुधाला छान केशरचा रंग आला आहे. याच्यामध्ये मी आता वेलची पूड घातली आहे. आपला मसाला देखील छान सुटला, एक छान घमघमाट येतो आहे. सो आपण हे मसाला दूध सर्व करूया. हे गरम थंड कसंही घेऊ शकता, पण गरम पिण्यात अगदी वेगळी मजा आहे. सो तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं होतं ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. थँक्यू.